योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 22. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 22. नंतर त्याने परमेश्वराच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. पुढे काहीही शापित असणार नाही, तर त्यामध्ये परमेश्वराचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्याच्या कपाळावर असेल. यापुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू परमेश्वर त्याचवर प्रकाश पाडतो आणि ते युगानयुग राज्य करतील. समाप्ती. समाप्ती. नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा परमेश्वर जो प्रभू याने जे काही लवकर झाले पाहिजे ते आपल्या दासास कळविण्यासाठी आपल्या दूताला पाठविले आहे. पहा, मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा ते मला दाखविणाऱ्या परमेश्वर दूताला दंडवत घालण्यासाठी मी त्याच्या पायापुढे पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको. मी तुझे बंधू संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांचा सोबतीचा दास आहे. दंडवत परमेश्वराला घाल. पुन्हा तो मला म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःला मलिन करीत राहो. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो. पवित्राचरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट असा आहे. जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य, त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल आणि ते वेशीतून नगरात जातील. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी बोलणारे लोक सर्व बाहेर राहतील. या गोष्टींविषयी तुम्हास साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरता पाठवला आहे. मी दाविदाचा अंकुर व संतान, पहाटचा तेजस्वी तारा आहे. आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. तान्हेला येव आणि ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी बिनामूल्य घेओ. या पुस्तकातील भविष्यवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्यावर ह्या पुस्तकातील लिहिलेल्या पीडा परमेश्वर आणील, आणि जो कोणी या भविष्यवाणीच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून व पवित्र नगरातून परमेश्वर काढून टाकेल. या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, हो, मी लवकर येतो. आमेन. प्रभू येशू ये. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पवित्र जनांबरोबर असो.